हुमनाबाद येथे जाण्यासाठी निघाली होती नेहमीप्रमाणे। 5 वाजता संध्याकाळी ती मुंबई येथून प्रवासी घेऊन निघाली। साधारणतः सकाळी 16 तारखेच्या सकाळी 6 वाजता सुमारास बस सोलापूर पास करून पुढे गेल्यानंतर प्रवाशांच्या असं लक्षात आलं की एक महिला आहे, त्याच्यामध्ये एक 23 वर्षाची। तिच्या असं लक्षात आलं की तिचे दागिने चोरी गेलेले आहेत आणि सदरची 23 वर्षाची महिला आहे, तिचं स्वतःचं लग्न हुमनाबादला होतं। एक 4 दिवसांनी तिचं लग्न आहे आणि ते लग्नासाठी तिने तयार केलेले ते घरच्यांनी ते दागिने होते आणि ते चोरी झाल्याचं लक्षात आल्यानंतर ते बस चालक जो होता त्याचं नाव आहे मोहम्मद इस्माईल कुरेशी म्हणून त्याचं नाव आहे। तर त्या बस चालकाच्या असं लक्षात आलं की सोलापूरला एक 5 वाजता सुमारास एक पॅसेंजर उतरला आहे आणि त्याचं जे तिकीट होतं ते बसव कल्याणचं होतं आणि बसव, त्यामुळे त्याला संशय आला। तो गाडी घेऊन परत माघारी सोलापूरला आला आणि त्यांनी फौजदार चौडे पोलीस स्टेशनला सगळी हकीकत सांगितली। त्याच्यानंतर गुन्हे शाखेचे आपले जे API संजय पवार आणि त्यांचे तपास पथक संजय क्षीरसागर जे आहेत ते आणि त्यांचं तपास पथक यांनी त्या जो बसचा चालक आहे आणि कंडक्टर यांना इंट्रोगेट केलं। महिलेच्या नातेवाईकांनी महिलेला पण इंट्रोगेट केलं आणि माहिती घेतली। त्यामध्ये असं लक्षात आलं की जो सोलापूरला उतरलेला माणूस आहे तो साधारणतः एक 24 वर्षाचा आहे आणि त्यांनी बसव कल्याणचंच तिकीट बुक केलेलं होतं। मुंबईच्या ऑफिसला ज्या बुकिंग ऑफिसला फोन केला, ही माहिती मिळाल्यानंतर त्याच्याकडे संशय पळवला आणि मग त्याचा शोध सुरू केला। शोध सुरू केल्यानंतर API क्षीरसागर जे आहेत त्यांच्या पथकाला अशी माहिती मिळाली की जो संशयित आहे तो सोलापूर शहरामध्येच फिरत आहे त्या वरणादेशात। त्यामुळे मग त्यांनी काल 17 तारखेला सोलापूर येथून त्याला ताब्यात घेतला आणि त्याच्या अंगझडतीमध्येच जे दागिने आहेत म्हणजे साधारणतः 16 तोळे दागिने जसेच्या तसे इंटॅक्ट दागिने आणि जी काही 3100 रुपये रोख रक्कम चोरी गेलेली होती ती जशीच्या तशी त्याच्यामध्ये मिळालेली आहे। त्यातल्या आरोपीचं जे नाव आहे तो आहे दिलीप उर्फ धनुष रामण्णा माने, वय 24 वर्ष आहे। हा व्यवसायाने ड्रायव्हर आहे, राहायला बसव कल्याण तालुक्यातील मंठळ गावचा आहे तो। त्याला अटक केलेली आहे आणि दागिने 24 तासाच्या आतमध्ये म्हणजे चोरी झाल्यापासून 24 तासाच्या आतमध्ये API क्षीरसागर आणि यांच्या पथकाने ते रिकव्हरी केलेली आहे। याच्याबाबत म्हणजे गुन्हे शाखेला जे मार्गदर्शन केलं ते पोलीस आयुक्त मानेसाहेब, आमचे पोलीस उपायुक्त बांगरसाहेब आणि सहाय्यक पोलीस आयुक्त टिपरे मॅडम यांनी संपूर्ण या तपासादरम्यान आमचे तपास पथक होतं त्यांना मार्गदर्शन केलं आणि तपास पथकाने पण अतिशय कमी वेळात ही चोरी उघडकीस आणून चांगली कामगिरी केली। धन्यवाद। चालू आहे तपास आता त्यांनी सांगितले नाही परंतु चालू म्हणजे तो अशाच पद्धतीने प्रवासादरम्यान प्रवाशांचा लूटमार वगैरे असं नाही, अजून तसं काही उघडकीस आलेलं नाही, अजून त्यांनी चालू आहे तपास। आणि ती महिला प्रॉपर राहणारी कुठली होती? मुंबईला राहणारी आहे, पण तिचं मूळ गाव हुमनाबाद आहे। ती प्रवासात एकटीच होती का? नाही, तिचे नातेवाईक होते, म्हणजे आई वगैरे सोबत आहे। आणि तो आरोपी जे आहे तो राहणार बसव कल्याणचा आहे, तर सोलापुरात कसं आढळलं, म्हणजे इथं कसं काय सापडलं? तो उतरला सोलापुरात। त्याचं काय झालं की हे सगळे पाठीच्या सुमारास झोपलेले होते आणि यांच्या दागिन्याची जी पर्स होती ती सीटवरती बाजूलाच ठेवलेली होती। ते सगळे झोपलेले असल्यामुळे यांनी ते उचलली आणि कोणाच्या लक्षात येऊ नये म्हणून तो मध्येच सोलापूरला उतरला। सोलापुरात पाठी 5च्या सुमारास उतरला। इथं काय करत होतं सोलापूर? आणि इथे तो मुद्दामून उतरला, त्याला तो इथे उतरून नंतर तो कारण कसं आहे की जसं 6 वाजता लक्षात आलं तर तिथे लक्षात आलं असतं आणि तो जर गाडीत असताना झटती घेतली असतं तो मिळाला असता, म्हणून त्यांनी आपण सापडू नये म्हणून तो अगोदर उतरला आणि मग इथून कदाचित त्याचा असेल की परत फिर्यादीमध्ये लग्न कधी आहे? लग्न त्याचं कधी? 21 तारखेला। हे आहे ड्रायव्हर आहे, त्याने आपल्याला खूप मदत केली, म्हणजे त्यांनी परफेक्ट सांगितलं की ह्या प्रवासादरम्यान इथून तर इथपर्यंत। महाराष्ट्र पोलीस टाइम्स चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।